एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, शेती करणारा तोट्यात आहे. पण शेतीवरती जगणाऱ्या कंपन्या, जसं की औषध कंपन्या, खतांच्या कंपन्या, बी-बियांच्या कंपन्या, शेती अवजारांच्या कंपन्या, शेती मालाचे व्यापारी, दुकानदार, पीक विम्यांच्या कंपन्या, हे सर्वजण शेतीच्या जीवावरती नफा कमवतात, मोठे होतात. कारण या सर्व कंपन्या त्यांच्या मालाचा भाव स्वतः ठरवतात. हे वाक्य लक्षात ठेवा, मालाचा भाव स्वतः ठरवतात. उत्पादन खर्च काढून 50% पर्यंत प्रॉफिट ह्या कंपन्या कमवतात. पण शेतकऱ्याला मात्र त्याच्या शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. शेतकरी या सर्वांना जगवतो आणि स्वतः मात्र तोट्यात राहतो. अशी दयनीय अवस्था भारतीय शेतकऱ्यांची आहे. थोडा विचार करायला पाहिजे आपण. आणि वरतून आपण काय बोलतो, भारत हा कृषीप्रधान देश आहे, जय जवान जय किसान, ह्या असल्या घोषणा देऊन शेतकऱ्यांना देशभक्त म्हणून किंवा इमोशनल करून शेतकऱ्यांची पद्धतशीरपणे पिळवणूक चाललेली असते. जवान देशाची सुरक्षा करतो तर शेतकरी देशाला पोसतो. सीमेवरील जवान आणि शेतीवरील शेतकरी किंवा किसान दोन्हीही हमेशा अडचणीमध्ये असतात. जवान आणि किसान दोघेही गरीब असतात, हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असतात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. थोडं लक्षात घ्या. शेतकऱ्यांना फक्त मोठेपणा भेटतो का, तर तो जगाचा पोशिंदा आहे. भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे, गोरगरिबांचा देश आहे, ह्या असल्या उपाध्या देऊन तुमचे तोंड बंद केले जाते. ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. शेती क्षेत्र सोडून, शेती हा एकमेव असा क्षेत्र आहे की ज्यामध्ये शेती स्वतःची असते, मेहनत स्वतःची असते, पैसे स्वतः खर्च करतो, मजुराचे पैसे शेतकरी स्वतः देतो. दुसऱ्या बाजूने निसर्गाचा मार शेतकरी खातो. निसर्ग साथ देत नाही, लाईट दिवसा येत नाही, त्यामुळे पाणीसुद्धा रात्रभर जागून देतो. एवढ्या सगळ्यामधून जर पीक वाचलंच तर मार्केटमध्ये भाव मिळत नाही. मिळालेला भाव हमी भावच असतो, ह्याचीसुद्धा हमी नसते. हमी भावाच्या नावाखाली सुद्धा शेतकऱ्याला पद्धतशीरपणे सरकार फसवत असते. हे लक्षात यायला फार मोठा त्याला अभ्यास लागत नाही, हे लक्षात घ्या. पण शेतकरी हा कधीच विचार करत नाही. हे असं का होतं? कारण शेतकऱ्यांची एकी नसल्यामुळे. आणि शेतकऱ्यांची एकी जरी असली तरी शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटनासुद्धा एक नाही आहेत. म्हणून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय कधीच मिळत नाही. 80% लोक हे शेतकरी आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची अशी एकी पाहिजे की सरकारवर त्याचा दबाव आला पाहिजे, प्रेशर निर्माण झालं पाहिजे. फक्त मोर्चे काढून किंवा रस्त्यावरती आंदोलन करून काही उपयोग होत नाही. वर्षानुवर्षापासून तेच करत आलात, त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करायला पाहिजे. आता जो तुम्ही शेतीमाल विकत आहात तो फुकटच विकल्यासारखा आहे. तुमच्याकडून शेतीमाल फुकट घेतला जातो आणि तो शेतीमाल शहरात येऊन 4 पट 5 पट किमतीने विकला जातो. यामध्ये शेतकरी सोडून सगळ्यांचा फायदा होतो. पण ज्या शेतकऱ्याने तो माल पिकवला आहे तो मात्र घाट्यात राहतो. तर याला पर्याय काय? आंदोलन करून झाले, तुमचे मोर्चे काढून झाले, तर एकी अशी पाहिजे शेतकऱ्यांची की शेतकऱ्यांनी 1-2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी एकाही शेतकऱ्यांनी त्याचा माल मार्केटला आणायचा नाही. म्हणजे कुठलंच धान्य, कडधान्य, ना भाजीपाला, ना दूध, ना कोंबडी, ना बोकडं, मार्केटला काहीच आणायचं नाही. मग बघा कशी अन्नधान्याची आणि खाण्यापिण्याच्या वस्तूची टंचाई निर्माण होते. ते शहरातल्या लोकांनासुद्धा धान्य भेटणार नाही, दूध भेटणार नाही, पालेभाज्या भेटणार नाहीत. मग बघा कसं सरकारवर दबाव निर्माण होत होतो. करा अशा प्रकारचे 2-4 आंदोलनं, जरा जाऊ दे 4-5 वर्षे. 1 वर्ष शेतीमाल जर विकला नाही तर तुम्हाला काय फरक नाही पडणार.
तसे एवढे श्रम घेऊन तुम्हाला त्या मालाची योग्य मोबदला तसाही भेटत नाही, तसंही तुम्ही कर्जबाजारीत आहात. त्यामुळे अशा प्रकारचे 1-2 वर्ष आंदोलन करा. बघा कसं सरकार तुमच्या बांधावर येऊन उभा राहील. आणि त्याशिवाय शेतकऱ्यांचे महत्त्व सरकारलासुद्धा कळणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याने एक छोटासा व्यवसायसुद्धा केलाच पाहिजे. तुमच्या जीवावरती हजारो व्यवसाय हे व्यापारी लोक करत असतात, पण शेतकऱ्याला मात्र ते करता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. नमस्कार.